लाईट दिसू लागलाय. गुड इव्हिनिंग सर्वांना. आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा बरं. आवाज येत असेल तर कमेंट मध्ये हो किंवा नाही काहीतरी बोला. येतो? ठीक आहे, चला. समोर या ठिकाणचा प्रश्न दिलेला आहे बघा. नेमकं ते प्रश्न कसा होता तो कालपर्यंत. हा बघा, क्रमवार नैसर्गिक संख्या याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पहिल्या 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज ह्याचं कुठपर्यंत आलं बघा बरं. हे झाले होते का काल? काल झालेले होते. कुठपर्यंत झाले होते बघा. हे झालते का? शेवटचा काय आला होता तो बघा. आता मला वाटतं इथपर्यंत घेतलं होतं आपण, बरोबर आहे का रे? शेवटचा हाच होता का प्रश्न? हा बघा, शेवटचा प्रश्न जो आपला होता तो हा होता. एका महिलेने मंदिराच्या प्रत्येक पारीवर त्या पारीच्या क्रमांका इतके फुले ठेवण्याचे ठरविले. या मंदिरास जर 75 पाऱ्या असतील तर त्या महिलेने एकूण किती फुले ठेवले असतील? आणि याचं उत्तर वगैरे तुम्ही सांगितलं होतं. मी जाताना त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आता कंटिन्यू करतोय. बघा काय आहे पुढचा प्रश्न. क्रमशः 20 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? प्रश्न बघा काय आहे तो. 20 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता याला सोडवत असताना काय करायचं? आपलं आपलं सूत्र ठेवायचं. याचं सूत्र काय होतं बघा बरं. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं n कंसात n+1 होतं आणि छेदामध्ये 2 होतं. इथं पण हे का n कंसात n+1 होतं आणि छेदामध्ये या ठिकाणी 2 होतं. आता मी ज्या पद्धतीनं नेहतोय त्या पद्धतीने एक लक्षात ठेवायचं की याच्यामधले 5 प्रकार आपल्याला घ्यायचे. क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायचे, क्रमवार समसंख्या घ्यायचे, क्रमवार विषम संख्या घ्यायचे, क्रमवार वर्ग संख्या घ्यायचे आणि क्रमवार घन संख्या घ्यायचे. हे 5 प्रकारांची आपल्याला बेरजा करून घ्यायचे आता, किंवा त्याच्यावरले कुठे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे प्रश्न सगळे एका पद्धतीने येण्यासाठी मी एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तुम्हाला आणखी वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्टकट मध्ये वगैरे सापडतील, परंतु 5च्या 5 प्रकार मला एका प्रकारामध्ये आणायचे. मग त्यासाठी मी ह्या पद्धतीचा वापर करतो. आणि काल मी ह्या सूत्रानंच तुम्हाला हे प्रश्न वगैरे तुम्हाला समजावून सांगण्याचं काम केलं होतं. त्रिकोणी संख्या अगोदर घेतलं होतं बघा. त्रिकोणी संख्या झाल्या तर आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेबद्दल आपलं सुरुवात होतं आणि आपला हा प्रश्न त्याच्या पुढचा कंटिन्यू आहे. आता ह्याला कसं सोडवायचं बघा बरं. आता जरा लक्ष द्या काय म्हणतो ते बघा. आता याला सोडवत असताना काय करायचंय? 20 ते 50 म्हणलेले आहेत. तेव्हा इथं लिहितोय 20 आणि ते काय म्हणलेले आहेत? 50 म्हणलेले आहेत. आता 20 ते 50 पर्यंतच्या म्हणले, दरम्यानच्या नाही, पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
आता तुम्ही काय करायचं, 1 ते शेवटची संख्या लिहायची. 1 ते शेवटची संख्या किती आहे? 1 ते 50. 1 ते 50 ची बेरीज करायची आणि त्याच्यामधून 1 ते इथं जी संख्या येते याच्या मागची संख्या त्या ठिकाणी लिहून घ्यायची. 1 ते 19. म्हणजे याचा अर्थ काय असतो बघा, 20, 21, 22, 23 असं शेवटची संख्या 50 आणि ह्यांची आपल्याला काय करायची असते, बेरीज करायची असते. आणि ह्या बेरजेमध्ये 20 चा समावेश असतो. 20 पासून म्हणलेला आहे. 20 ला सोडून द्यायचं नाही, 20 पासून आहे. म्हणून काय करायचं, 1 ते शेवटची संख्या घ्यायची. हो का, 1 ते 50 इथं शेवटची 50 होते. 1 ते हो का ह्याच्या पाठीमागली संख्या 19 म्हणायचं. हे जे आहे ते स्ट्रक्चर म्हणजे पाचीच्या पाची प्रकारामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे याला समजून सांगत असताना मी ह्या पद्धतीने नेतोय. नसता शॉर्टकट मध्ये नैसर्गिकचं वेगळं, समचं वेगळं, विषमचं वेगळं, वर्गाचं वेगळं, घनाचं वेगळं असे वेगवेगळे शॉर्टकट दिलेले आहेत. मी तुम्हाला एकाच पद्धतीनं सगळे प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आता हे काही जे जायचंय आपल्याला ते असं जायचंय, कारण याचं सूत्र सुद्धा ते आहे. आणि 20 ते 50. आता काही जणाला काय वाटतं, n म्हणजे एकूण संख्या, 50 मधून 20 गेले, खाली राहिले 30 आणि 30 इथं असं लिहायला बघतील, 30 गुणिले 31 भागिले 2. ह्या पद्धतीनं पहिल्या 30 संख्यांची बेरीज मिळते. ह्या मधल्या 30 संख्यांची बेरीज मिळत नाही. म्हणून या पद्धतीने n म्हणजे एकूण संख्या न घेता मी आता जसं सांगतोय ना त्या पद्धतीनं जावा. त्याला पाचीच्या पाची प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येईल. मग बघा आता कशा पद्धतीनं 1 ते 50 म्हणलेलं आहे. 50 गुणिले 51, आता सूत्र वरती लिहिलेलं आहे मी इथं, भागिले 2 आणि इथं 19 गुणिले 20 आहेत, याला भागिले 2 आणि यांना संक्षिप्त करून घेऊ. आता याचे आलेत 25 आणि याचे आलेत किती, 10. ह्याचं उत्तर आलं 190 आणि ह्यांचा गुणाकार करून घ्या. 25 25 परत 2, 25 5 125, म्हणजेच उत्तर आलं 100 किती, 1275. आणि यांची आता वजाबाकी 5, 7 मधून जात नाहीत म्हणून 17 मधून म्हणजे 8, परत देऊन टाकला, इथं 0, परत इथं 1, उत्तर आलं 1000 किती, 85. व्हेरी गुड. कुणाकुणाचं आलं बघा 1085. हा, रतन धुमाळ सरांचं 1085 आलेलं आहे. 1085 बघा, प्रश्न समोर आहे त्या ठिकाणचा. 1050 नाही. ठीक आहे. आलं का? 1085 का 1050 म्हणू लागलेत काही जण. बघा, कॅल्क्युलेशन करून घ्या ते. झालं? नेक्स्ट पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. तसाच आहे सेम. ठीक आहे, ओके. महेश सरांचं पण आलेलं आहे बघा. ओके, चल नेक्स्ट पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. आता मी जसं सांगितले तसं जावा, मधल्या घेऊ नका आणि तुमच्या त्या बाकीच्या शॉर्टकटचा वापर करू नका, कारण मला पाचीच्या पाची प्रकारामध्ये याला समजून सांगायचं आहे. आणि 5 प्रकारामध्ये जर समजून सांगायचं असेल तर मला ह्याच पद्धतीनं जायचंय. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळं मला तिथं समजावून सांगण्याची गरज नाही, वेगवेगळ्या पद्धती. आता बघा, आता ह्याला सोडवायचंय. मी काय म्हणलं, 1 ते 55 शेवटचं लिहायचं आणि वजा 1 ते याच्या पाठीमागलं जे आहे त्याच्या मागचं घ्यायचं. 22 ते 24 होतं ना, 23 घ्यायचंय. हो का? आणि आता ह्याला सोडून घेत असताना आपला नियम 55 गुणिले 56 भागिले किती, 2. आणि याला पण आता सोडवत असताना 23 गुणिले 24 याला भागिले 2 आणि यांचा गुणाकार भागाकार तयार करून घ्या. त्याच बेदोनी 4, 82 16 आणि यांचा गुणाकार वगैरे करून घ्या. आता तुम्हाला 28 चा पाडा वगैरे येत नसेल तर बघा तिथं 28 पंचे किती होतात सांगा बरं.
हा यांचा गुणाकार 28 पंचे 14 पुन्हा आले 14 बरोबर आहे का बघा 40 140 आणि त्या ठिकाणचं 14 म्हणजेच किती झाले 1540 बरोबर आहे का बघा आणि त्याच्यानंतर इकडे हो का हे 12 12 त्रिक 36 परत 3 आलं 12 दुनी 24 हे 27 आता यांची वजाबाकी 1540 बघा या ठिकाणी आलेलं आणि हो का ह्यांना 1540 जे आहेत त्या 1540 मधून हे वजा करायचे परत 10 मधनं 6 गेले 4 परत देऊन टाकला परत 14 8 म्हणजे तिथले 2 हे 6 परत देऊन टाकला 5 3 2 परत 1 1264 आलं का बघा व्हेरी गुड रतन धुमाळ सरांचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे रुपाली मॅडमचं आलेलं आहे शुभम सरांचं आलेलं आहे स्वप्नाली मॅडमचं आलेलं आहे राजेश सरांचं आलेलं आहे ठीक आहे आता बाकीच्यांचं आलेलं आहे बघा आता बरेच जणांचं येऊ लागलेलं आहे आता पहिली 2-4 नावं वाचतोय मी चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा नीट 24 ते 55 म्हणलंय याच्या अगोदरचा कसा होता हा कसा होता बघा हा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बदललाय मी आता हे 2 घेतलेत हा प्रश्न बघा आता आणि या प्रश्नाचं कमेंट मध्ये मला उत्तर सांगा सर्वात लहान संख्या कोणती असं म्हणलंय बघा सर्वात लहान संख्या कोणती कमेंट मध्ये मला उत्तर हवंय सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न आहे बघा बघा 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 70 आहे आता तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगतो उगाच त्याला एक्स वगैरे म्हणायचं नाही असता काय होणार आहे सांगतो तुम्हाला 5 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे पहिली एक्स म्हणणार आहात हे बघा दुसरी एक्स प्लस 1 आहे एक्स प्लस 2 आहे एक्स प्लस 3 आहे एक्स प्लस 4 आहे एक्स प्लस 5 आहे एक्स प्लस 6 आहे आणि ह्या 5 म्हणलंय ना 5 म्हणल्या 4च 5 क्रमवार 1 2 3 4 5 आणि ह्यांची बेरीज किती म्हणलंय 70 तुम्हाला सोडवायचंय म्हणजे हो काय असं जावं लागणार आहे परंतु विनाकारण असं जाऊ नका तुम्हाला एक शॉर्टकट त्या ठिकाणी सांगतो सरळ त्याचा वापर करून सोडवायचं नाहीतर हो काय हे आलं 5x आलं 1 2 3 3 6 4 10 हे प्लस 10 आहेत बरोबर आहे का 70 आहे 5x बरोबर 70 आहे 70 वजा 10 आहे x बरोबर 60 भागिले 5 आहेत 12 पंचे 60 म्हणजे 12 लहान संख्या 12 झाली आता काय करायचं तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगतो जरा समजून घ्या नेमकं कसं चालायचं ते तुम्ही काय करायचं इथं एक सूत्र ठेवायचं सूत्र कसं ठेवायचं एक सरासरी प्रकरण आहे ज्या बॅचला सरासरी प्रकरण झाले त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना समजून येईल की नेमकं मी काय म्हणतो ते आणि ज्यांना झालं नाही त्यांना इथं मी घेतल्यानंतर सरासरी प्रकरण सोपं जाईल काय करायचं आपल्याला क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या असते म्हणून यांची सरासरी काढायची मग सरासरी बघा सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज बेरीज किती आली 70 आणि याला भागिले एकूण संख्या आणि यांचा भागाकार करून घ्यायचा आणि ह्याचाच वापर करून मी पुढे आता सोडवणार आहे हो का 5 1 5 परत 2 5 20 14 ही सरासरी झाली ही मधली संख्या झाली 2 आणि मागच्या 2 घ्यायचं विषय मिटवायचं त्याच्या मागच्या हो का 13 आहे 12 आहे त्याच्या पुढची हो का 15 आहे 16 आहे हे सर्वात लहान संख्या म्हणजे 12 आली हो का ह्यानं पण सोडवलात बरोबर विनाकारण टाइमपास होतोय जाऊच नका यानं ह्याला सरळ अशा शॉर्टकटचा वापर करा क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या येते आणि सरासरीच्या सूत्रानं सरासरी काढा ती मधात ठेवा 5 आहेत मधात ठेवा त्याच्या मागच्या त्याच्या पुढच्या 2 घ्या आणि याचा विषय मिटवा त्या जर सम असतील तर ते पॉइंट मध्ये येतात पॉइंट मध्ये कधी त्या ठिकाणच्या संख्या नसतात आणि जर विषम असतील तर त्या ठिकाणच्या ज्या संख्या येणाऱ्या ते म्हणजे सम येतात सम असतील तर विषम येतात विषम असतील तर सम येतात नैसर्गिक असतील तर पॉइंट मध्ये येतात कधी एकूण जर संख्या 4 6 8 10 अशा जर असतील तर नाहीतर मी ते जसजसं पुढे जाईल तसतसं तुमच्या लक्षात येऊन जाईल
ह्या दोन्ही पद्धती राहू द्या. पुन्हा नंतर ह्याचा वापर नाही मी ह्यानं समजावून सांगणार आहे. मी इथं पहिला प्रश्न दोन्हीनं समजावून सांगितलंय. चला बघा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. सोडवा. मला मोठी संख्या सांगा. कमेंट मध्ये सांगा मला मोठी संख्या. मी आता सांगितलंय कुठल्या पद्धतीनं तुम्हाला जायचंय ते, त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करा त्याला. आणि कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे. सरासरीच्या सरळ या पद्धतीनं चालायचं आहे का. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज याला भागिले 7 आहे. 7 एक 7 परत 7 सकोम 42 हे काही मधली संख्या 16 आली म्हणजे हे मधात आली. आपल्याला मोठी म्हणलंय ना पुढच्याच जावा, लहान म्हणलं तर मागे यायचं आहे. 16 हे का 17 हे 18 हे 19 हे 3 निकल्या 3 6 मधली एक 7 होती. मोठी संख्या 19 आली. बघा समोर प्रश्न आहे. आला 19 पहिलं उत्तर. समाधान सरांचा आलेला आहे. ठीक आहे. थावरे सरांचं पण आलेलं आहे. प्रवीण सर, तृप्ती मॅडम, सुनील सर, अतिक काय लिहू लागले. ठीक आहे. 18 कसं येतंय. आपल्या आता 7 संख्या आहेत, 5 नाहीत 7 आहेत. हा तुम्ही याच्या मागच्या पण घेऊ शकतात बरं. आता हे काय 14 13 13 14 15 हे मागच्या पुढच्या मिळून टोटल 7 झाल्या. लहान संख्या म्हणलं तर 13, मोठी संख्या म्हणलं तर 19. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न कंटिन्यू करा. हा आता 10 दिल्यात बघा. नीट व्यवस्थित सोडवा. सरळ याचा वापर करा. उगाच प्रत्येक वेळेस x अधिक 1 2 3 4 म्हणत बसू नका. असं x+9 शेवटचं विनाकारण पान भरू नका. आपल्याला पास व्हायचे पेपर मध्ये, त्याच्यामुळे मी काही शॉर्टकट पद्धतींचा वापर सांगितलाय. सरळ त्यांचा वापर करा आणि सोडवण्याचं काम करा. सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज विचारलाय. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. हो का बघा. सरासरी ह्या सूत्राचा वापर. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. बेरीज आहे 115 आणि संख्या आहे 10. एक स्थळ पाठीमाग 11.5. एक लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांकात असतात, पॉइंट मध्ये कधी नसतात. म्हणून 11.5 ही तुमची मधातली संख्या झाली, परंतु त्याला एक म्हणायचं नाही, कारण नैसर्गिक संख्या किंवा संख्या ह्या पूर्णांकात असतात, पॉइंट मध्ये कधी नसतात. आपल्याला 10 घ्यायच्यात, पुढच्या 5 ह्याला एक म्हणायचंच नाही. 12 13 14 15 आणि 16 हे पुढच्या 5 आहेत. आता मागच्या 11 म्हणा, 10 म्हणा, 9 म्हणा, 8 म्हणा आणि 7 म्हणा. 1 2 3 4 5 आणि हो का 1 2 3 4 5 ह्याला एक म्हणायचंच नसतं. जर एकूण संख्या सम आल्या, 10 आल्या, 8 आल्या, 12 आल्या, 16 आल्या, तर त्यावेळेस नैसर्गिक संख्यांची सरासरी ही नेहमी पॉइंट मध्ये येते. समसंख्या असेल तर विषम मध्ये येते, विषम संख्या असतील तर सम मध्ये येत असते. जर एकूण 10 त्याच्यानंतर 12 16 18 4 6 अशा जर असतील तर, म्हणून हे का हे असं. मग आता आपलं उत्तर आहे 7 प्लस, कारण सर्वात लहान 7 आहे, सर्वात मोठी 16 आहे आणि याचं उत्तर आलं ते म्हणजे किती येते बघा, 23 येते. बघा किती जणांचं आलं बघा. पहिलं उत्तर आलेलं आहे समाधान सरांचं आलेलं आहे, प्रवीण सरांचं आलेलं आहे, शुभम सरांचं आलेलं आहे, अमित, प्रतिभा, तृप्ती मॅडम, अतिक. ठीक आहे. चला आता बाकीचे बरेच जणांचं आलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस नको, आता नेक्स्ट पुढच्या टप्प्यामध्ये जाऊता. बघा पुढचा प्रश्न काय आहे तो. हा तसाच आहे, सोडून घ्या. सर्वात लहान संख्या कोणती म्हणलंय. 2 एकूण संख्या विषम असलेले, 2 एकूण संख्या सम. का आता इथं 8 आहे, मगाचा 10 होता, एकूण सम असलेले. चला कमेंट मध्ये मला उत्तर अपेक्षित आहे.
सांगा इतक्या वेळ. हो का बघा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 220 भागिले 8 आहेत. आता यांचा भागाकार करायचा आपल्याला. 8 दोन्ही 16 ते 4 5 6 बघा. आणि आता 8चा पाडा म्हणायचा. 8 दोन्ही 16 म्हणजे जे उरणारे आहेत ते म्हणजे 6 आहेत. कारण का 8 त्रिक 24 पुढे चालले तर मग आता 8 न ह्याला बघायचं. 8 सत्ती 56 परत उरले तर 4 8 पंचे 40 म्हणजे सरासरी आली 27.5. मग ह्याला आपल्याला एक म्हणायचं नाही कारण पॉइंट मध्ये आलंय. आपल्याला पुढच्या 4 आणि मागच्या 4 घ्यायच्यात. म्हणजे हो का हे 28 29 30 आणि 31. आता हे मागच्या 27 26 25 24. हे सर्वात लहान संख्या, ही सर्वात मोठी संख्या. ह्याला एक म्हणायचं नाही कारण हे कधीही पॉइंट मध्ये त्या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या पॉइंट मध्ये नसतात. म्हणून ह्याला एक म्हणायचं नाही. 8 म्हणलं 10 म्हणलं 12 म्हणलं 6 म्हणलं 4 म्हणलं तर हे यांची सरासरी जी येते ते पॉइंट मध्येच येत असते. म्हणून त्याला एक कधी म्हणायचं नाही. म्हणून सर्वात लहान आली ती म्हणजे 24, सर्वात मोठी आली ती म्हणजे कोणती 31 आली. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न कंटिन्यू करा. 24 करेक्ट आहे. बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे. पहिलं उत्तर अनिकेतचं आलेलं आहे. पुन्हा दुसरं तृप्ती मॅडमचं आहे, राजेश सरांचं आहे, सुनील सरांचं आहे, शुभम आहे, आतिक आहे. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बदललंय बाबांनो. या प्रश्नाचं उत्तर सांगा. बी क्रमवार समसंख्या आहेत आणि ह्याचं सूत्र आहे n कंसात n+1. हे सूत्र आहे याचं. ह्या सूत्राचा वापर करून सोडवायचं. क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर हे सूत्र आहे. बेरीज बरोबर n कंसात n+1. n कंसात n+1. बघा त्रिकोणी संख्याचं काय होतं ते सांगतो. त्रिकोणी संख्याचं सूत्र बघा काय होतं. त्रिकोणी संख्या, ह्या त्रिकोणी संख्याचं सूत्र n कंसात n+1 छेद त्या ठिकाणी 2 होतं. n म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया होता. n म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया होता. मी एक थोडस रिव्हिजन करून सांगतोय सूत्र काय आहे ते. पुन्हा नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र सुद्धा हेच होतं. काय होतं की बाबा n कंसात n+1 आहे छेद 2 आहे आणि n म्हणजे एकूण संख्या होतं. एकूण संख्या. आणि आता समसंख्येचं सूत्र बघा. क्रमवार समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र. फक्त ह्याच्यातलं 2 कट करायचं. हे 2 कट केलं की हे सूत्र म्हणजे बेरजेचं आहे. आता विषम संख्यांचं हे जे आहे ते म्हणजे समसंख्यांचं आहे का. इथं आहे समसंख्येचं n कंसात n+1 म्हणायचं समचं. आता हे विषमचं बघा. आता विषमचं देत असताना ह्याच्यातलं 1 कट करा n² राहतं. हे मी तिन्हीचं दिलेलं आहे. त्रिकोणी काल मी त्रिकोणी संख्या घेतलं होतं. आज मी नैसर्गिक संख्यापासून स्टार्ट केलं. काल मी अर्ध्या नैसर्गिक संख्या बद्दल घेतलं होतं. आता मी समसंख्या बद्दल घेतोय. त्याचं सूत्र आहे ना विषमचं पण सूत्र लिहिलेलं आहे. म्हणजे इथून पुढे सोडवत असताना तुम्हाला कशाची आवश्यकता असेल त्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. ह्या सूत्रात ठेवा. मला उत्तर सांगा काय येतं ते. n म्हणजे एकूण संख्या असतात आणि त्याचं सूत्र समोर आहे. कमेंट मध्ये सांगा मला उत्तर किती उलालत आहे. बरेच जणांचे उत्तर आलेले आहेत. भरपूर काय काय आलेले आहेत. पहिलं उत्तर आलेलं आहे ठावरे सरांचं आलेलं आहे. 55 म्हणू लागलेत. सुबोध सरांचं पण 55 आलेलं आहे. प्रवीणचं पण 55 आलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर किशोर 30 आलेला आहे. सुनील 55 आलेला आहे. तृप्ती मॅडम 55 आहे. प्रताप 30 55 30 55 30 मध्येच कोणतरी एक 24 सांगितलंय. नाहीतर 55 30 55 30 कंटिन्यू चाललंय बघा उत्तर.
चला असू द्या, आता मी समजावून सांगतो नेमकं काय आहे ते. अगोदर तुम्हाला बेस समजावून सांगतो, नेमकं सूत्र कसं वापरायचं, कशा पद्धतीनं हे येणार आहे ते. इथं जे मी आता दिलेलं होतं त्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. आता आपल्याला हे याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करायचंय. बघा मित्रांनो, जरा 2 मिनिट लक्ष द्या. हे मी सूत्र दिलंय तुम्हाला, तर तुम्हाला मी एकदा बेस समजावून सांगतो काय आहे ते. इथं काय म्हणले जरा समजून घ्या बरं. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची पहिली कोणती येते? 2. पुन्हा किती? 4. पुन्हा किती येतात? पर्यंत म्हणलंय म्हणून ते 10चा पण समावेश आहे. आणि आता ह्यांची बेरीज किती येते मित्रांनो? बघा बरं, 10, 20 आणि 30. बघा ह्याचं उत्तर 30 होतं. तुम्ही काय काढू लागलात बघा. आता बरेच जणाला प्रश्न पडला असेल, मग हे सूत्रात कसं? सूत्रामध्ये n म्हणजे एकूण संख्या म्हणलंय. n बरोबर एकूण संख्या म्हणलेत. हे पोलीस कॉन्स्टेबलला टाकलेले 24 मध्ये प्रश्न बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता n म्हणजे एकूण संख्या आहे. एकूण किती आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5, म्हणून n म्हणजे 5 आहेत. गुणिले 5 आणि 1 सूत्रामधलं हो का, 5 + 1 6 आणि उत्तर 30 आलं. तुम्ही हे n म्हणजे 10 घेऊ नका. ते नैसर्गिक संख्यामध्ये एकते म्हणलं काय, पहिल्या म्हणलं काय, n हे एकच येत असतं. परंतु सममध्ये विषम मध्ये n बदलत असतं. पहिल्या म्हणल्यास वेगळं येतं आणि एकते म्हणल्यास वेगळं येतं. हे उत्कृष्ट उदाहरण त्याचं आहे. आणि याला या पद्धतीने आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. म्हणजेच 5 गुणिले 6 हो का, इथं 30 आहे, इथं 30 आहे. मग बरेच जणाला प्रश्न पडला असेल, ठीक आहे सर 1 ते 10 म्हणलंय, तुम्ही मोजला. जर 1 ते 110 म्हणलं असतं तर कसं सोडवायचं, त्याची एक आयडिया सांगतो, जरा लक्ष द्या. आता जर या ठिकाणची शेवटची संख्या सम आहे, हे सम आहे, ह्या 10ला डायरेक्ट भागिले 2 म्हणायचं, कारण 2-2च्या फरकानं समसंख्या येतात. विषम संख्या सुद्धा 2-2च्या फरकाने येत असतात. मग आता काय करतोय, आता सम बद्दल बोलतो. ज्यावेळेस इथं विषम येणार आहे, पुढे येणारे विषम संख्यांची बेरीज, त्यावेळेस त्याचा नियम सांगतो. इथं समचा नियम बघा. आता ह्या 10ला भागिले 2 म्हणा, भागाकार किती आला? 5, म्हणजे हो का यांची किंमत 5 मिळाली. आता 110 असतं तर काय केलं असतात, 110ला भागिले 2 म्हणायचं, किती झालं असतं? 55 झालं असतं. 55, यांची किंमत 55, 55 गुणिले किती झालं असतं त्या ठिकाणी, किती झालं असतं? 55 गुणिले 56 आणि त्याचं उत्तर काढलं असतात. म्हणजे एकते म्हणल्यानंतर n ची किंमत जी आहे ती कशी काढायची हे शिकवतोय. आणि समजा या ठिकाणी जर विषम असता, विषम म्हणजे कसं, समजा 1 ते 11 म्हणलंय बघा. आता 1 ते 11 म्हणल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, 11 ही विषम आहे. आणि मला सांगा 1 ते 11 मधल्या सम म्हणल्यास इथपर्यंत येतात, 11 ही विषम आहे. मग काय करायचं सांगतो तुम्हाला. हे जे 11 म्हणले ना, 1 ते 11 म्हणलंय, 11ला गृहीत धरायचं नाही, त्याच्या मागची संख्या 10 म्हणायचं आणि त्याला भागिले 2 म्हणून 5 म्हणायचं. जर इथली संख्या विषम असेल तर ह्याच्या मागची घ्यायचं आणि त्याला भागिले 2 म्हणलं की आपल्याला यांची किंमत मिळते. सम असेल तर डायरेक्ट भागिले 2 म्हणा, आणि जर विषम असेल तर ह्याच्या मागची संख्या घेऊन त्याला भागिले 2 म्हणा, म्हणजे एकूण संख्या मिळते. लक्षात येते का बघा, हे समोर मांडणी आहे. आता पुढचा प्रश्न देतो, तो पुढचा प्रश्न तुम्ही सोडून घ्या. ठीक आहे. काय समाधान सरांचं काय म्हणणं आहे? पहिली सम, शेवटची सम गुणिले एकूण चालते. मग हे एकूण बी घेतलं तरी चालते ना, काय फरक पडतंय? गणिताला वेगवेगळ्या पद्धतीने येते, परंतु आपलं सूत्र हे आहे, त्या सूत्रानं चला. चालते, काय फरक पडत नाही. त्यानंही येते, काही फरक पडत नाही. गणितामध्ये बऱ्याचशा पद्धती असतात. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा, आता सोडवा आणि मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. चला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. समोर प्रश्न आहे. अतिक, आणखीन 30 कुणाचं उत्तर चाललंय का मगाचं सांगू लागलात?
काय होऊ लागले बघा. प्रतिभा कदम, तृप्ती मॅडम, काय काय उत्तर देऊ लागलात बघा. समोर प्रश्न आहे, समजून घ्या. त्याचं सूत्र काय आहे मी दिलेलं आहे तुम्हाला. असं का सोडू लागले उत्तर तुम्ही. अमित, अमित माने, व्हेरी गुड. ठीक आहे. अनुराग, राजेश, करेक्ट आहे. तिघा जणांचं उत्तर बरोबर आहे. चला आता बाकीचे लक्ष द्या. मी जसं सांगतो तसं जावा. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे लॉजिक वापरू नका. बघा जरा थोडस समजून घ्या. हा बघा लक्ष द्या. हो का बघा, पहिल्या 10 क्रमवार आहे. मगाचं 1 ते 10 होतं मित्रांनो. काही जणाला तर ते मिसप्रिंट झाले वाटत असेल, एकच आहे वाटत होतं, तेच देत होते उत्तर. बदललंय. मगाचं 1 ते 10 होतं, आताच पहिल्या 10 क्रमवार सम म्हणलंय. पहिल्या 10 क्रमवार सम सांगतोय हो का. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 हो का. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 यांची बेरीज करायची. आता बघा बेरजा करतोय, जरा लक्ष द्या हो का. हे 20, इथले दोन इथं टाका. 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80, 20 पाच्या 100, 100 आणि हे 10 म्हणजेच 110. बघा हे उत्तर 110. कारण मी तुम्हाला बेसिक ना अगोदर सांगतोय. बेसिक ना अगोदर सांगतोय, पुन्हा त्याच्यानंतर या पद्धतीनं नेतोय. आणि आता डायरेक्ट सूत्रानं आपल्या चालायचं. आपल्या सूत्राचं काय आहे आपलं सूत्र. n कंसात n+1 हे असं समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे. समबेरजेचं सूत्र आहे. समसंख्यांच्या बेरजेचं हे सूत्र आहे. n म्हणजे एकूण संख्या. मग लक्षात घ्या इथं पहिल्या 10 म्हणलंय ना, मग 10 गुणिले डायरेक्ट 11 म्हणजे उत्तर 110. एवढं सोपं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं जाऊ नका. सरळ सोप्या पद्धतीनं सांगतोय मी. सोपं वाटतं ते. ठीक आहे, चालतंय. समाधान ते पण बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे. फक्त मी त्याला आणखीन शॉर्टकट पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करतोय. ओके बघा हे काही समोर आहे. पुन्हा तर हे बी लिहायची गरज नाही. 10 गुणिले 11 110 येत आहे. ते मध्ये किती येतात काय येतात काही विचार नको. हा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आपल्याला उत्तराशी देणं घेणं आहे. बाकीच्या किती पद्धती तुम्ही घेतला तरी चालत आहे. आणि कसं आहे प्रत्येक वेळेस बदललं की पुन्हा कन्फ्युज होताल, म्हणून एक दिलेली आहे त्याला मी कंटिन्यू करतोय. आणि 5ही प्रकारामध्ये असं शिकवणार आहे मी ते. हा बघा पुढचा प्रश्न समोर आहे. पुढचा प्रश्न कमेंट मध्ये उत्तर अपेक्षित आहे मला. एक ते 35 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. याचं सूत्र परत तेच n कंसात n+1 ह्या सूत्रानं सोडवायचंय. आणि n म्हणजे एकूण संख्या. शेवटचं विषम आहे बघा. आता शेवटचं विषम आहे मग ते 11 आहे असं गृहीत धरून सांगितलं होतं. ह्या 35 ही 35 समसंख्या नाही, समची बेरीज करायची आहे. म्हणून ह्याच्या मागची संख्या घ्यायची 34 आणि ह्याला भागिले 2 म्हणायचं 17 येते. आणि हे 17 म्हणजे तुमचे काय झालेत मित्रांनो, यांची किंमत झाली हो का 17 गुणिले 18. बस आता यांचा गुणाकार सांगा आणि सोडून घ्या. अडबा लवकर. किती आलं उत्तर. झालं. यांचा गुणाकार करा. आता मी मांडणी दिलेली आहे. आता फक्त गुणाकार करायचं काम राहिलंय बाकी. आता 306 आलं का बघा. चला पहिलं उत्तर कोणाचं आलतं बघा. 306. अनुराग, अमित, किशोर, ठीक आहे, शुभम,
तृप्ती मॅडम, प्रतिभा मॅडम, ठीक आहे. अरे बाकीचे पण आलेत बरं रे बेटा. फक्त आता मी जे पहिले आलेले आहेत ते 2-4 जणांचं त्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. बेरजाबाज बाकी गुणाकार भागाकार बघा तुमचं तुम्ही. हा चला पुढचा बघा. 1 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. चला सोडून घ्या. मगाच शेवटचा विषम होता, आता शेवटचा समय. कसे फरक आहेत ते बघा. आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा. सोडवत चला. राजेश सर 930, ठीक आहे. किशोर 930, अनुराग 930. हा चला आता समजावून सांगतो, येऊ लागलेत उत्तर बघा. 1 ते 60 म्हणलंय. आपलं सूत्र मी सांगितलंय तुम्हाला की हे सूत्र आहे आणि हे लिहायची बी गरज नाही प्रत्येक वेळेस. आता 1 ते 60 म्हणलंय म्हणून 60 ला भागिले 2 म्हणायचं. किती येते? 30. म्हणजेच 30 गुणिले 31 म्हणजे हे 0, हे 3, 3 त्रिक 9. ह्या प्रश्नाचं उत्तर 930. ओके चला नेक्स्ट पुढचा देतो. बरेच जणांचा आलेला आहे. चला हा बघा. पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती? समोर प्रश्न दिलेला आहे बघा. हा व्यंकटेश 306 कशाचं उत्तर आहे? बहुतेक नेट स्लो आहे काही की मगाचं उत्तर देऊ लागलात तुम्ही. चला 600 उत्तर आलं का? ठीक आहे. बघा आता लक्षात ठेवा मित्रांनो, इथं काय फरक दिलाय बघा. आता पहिल्या 25 क्रमवार सम म्हणलेला आहे. मग पहिल्या 25 क्रमवार सम याचं सूत्र हेच आहे, n कंसात n+1 आहे. पहिल्या 25 n म्हणजे 25 का 25 गुणिले 26. 25 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे. 25 चा वर्ग 600. 25 चा वर्ग बघा आता. 25 क 150 परत 15. 25 दोन्ही 50, 60, 65. 600 किती येते? 50. काय सोडू लागलेत बघा बाकीचे. करेक्ट आहे. नाहीतर का 25 चा वर्ग 625 म्हणा प्लस 25 म्हणा 650 होते. 25 25 वेळेस घेतल्यास वर्ग होतो. 25 26 वेळेस आहेत म्हणून आणखीन एक 25 ठेवायचं. एक शॉर्टकट पद्धती आहे इथे. ओके 650 हे उत्तर आहे. कसं सोडू लागले तुम्ही? 25 म्हणले बघा. सूत्र काय आहे बघा. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढे देतोय बघा. दुरुस्त करून घ्या. बघा प्रश्न काय आहे. हा प्रश्न अगोदर सोडवा नंतर पुढचा घेऊ. या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. कमेंट मध्ये उत्तर अपेक्षित आहे. $930 येऊ लागले का? ठीक आहे. 782, 241. 3 उत्तर आलेले आहेत बघा. 240, 240, 241. प्रश्न बघा काय दिलाय तो.
बरेच जणांचं 240 241 म्हणून आलेत, काही जण 930 पण म्हणून गेले. ठीक आहे. 234 बघा बरं रे मित्रांनो, लक्ष द्या. परत आणखीन त्या चुका करू लागलात तुम्ही. बघा, एका व्यक्तीने मार्च महिन्यातील प्रत्येक तारखास अनुक्रमे, प्रत्येक तारखास म्हणले, हे प्रत्येक हे महत्वाचं आहे. म्हणजे काय करायचे, मार्च महिना किती तारखेचा आहे बघा, पहिली तारीख 1 तारीख आहे, 1 तारखेला 2 रुपये, प्रत्येक तारखास म्हणलेला आहे. 2 तारीख आहे 4 रुपये, हो का, 2 रुपये 4 रुपये 6 रुपये 8 रुपये म्हणलंय. 3 तारीख आहे परत 6 रुपये आहे, 4 तारीख आहे 8 रुपये आहे. लक्षात घ्या, ह्याच्या 4 तारखा आणि 4 समसंख्या आहेत. 4 तारखा आणि 4 समसंख्या आहेत. मग हे मार्च महिना जो आहे तो म्हणजे 31 तारखेचा आहे. मग 31 तारखेचा असेल तर पहिल्या 31 ह्याचा अर्थ होतो पहिल्या 31 क्रमवार सम संख्यांची बेरीज असा त्याचा अर्थ होतो. फक्त ते कुठं प्रश्नातून ठेवलंय, इथं पहिल्या 31 क्रमवार समसंख्यांची बेरीज असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. सूत्र काय आहे, n कंसात n+1 आहे. म्हणजेच n म्हणजे 31 आहेत गुणिले 32 आहेत आणि यांचा गुणाकार आला. तो गुणाकार बघा आता काय येतो ते. गुणून घ्या 31 न 32 ला गुणा किंवा 32 न 31 ला गुणा, कशाही पद्धतीनं गुणून घ्या. 992 वगैरे येऊन जाईल बघा ते काय येतं ते. तरी पण मी माहिती सांगतो, 3 6 3 त्रिक 9, मी तर असं तोंडी सांगितलं होतं 992 म्हणून. हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. बघा किती जणांचं बरोबर आलं होतं ते. अमित माने ठीक आहे, पहिलं उत्तर. अनुराग सर, प्रवीण सर करेक्ट आहे. बाकीचे बघा दुरुस्त करा जरा, मी समजावून सांगितलंय बघा. तेव्हा 992 कसं आलेलं आहे, मार्च महिना तो 31 तारखेचा आहे. पहिल्या 31 क्रमवार समसंख्या म्हणजेच 31 गुणिले 32 यांचा गुणाकार केला, हे आलं. आणि गुणाकार करत असतानाच मी सांगितलं होतं की बाबा काय नेमकं येणार आहे, तरी गुणाकार करून समजावून सांगितलं. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. व्यवस्थित सोडवा, गडबड करू नका. काय म्हणले प्रश्न नीट बघा. सोडवा. या प्रश्नाचं मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. नरेश सर 992 मगाच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय का आत्ताच्या प्रश्नाचं? अनुराग पवार 930 कसं सोडू लावलं रे बेटा? 992 तृप्ती मॅडम चुकीचे उत्तर देऊ लागला. चुकीचे, तुम्ही सगळे चुकीचे उत्तर आहेत ते. काय होलाले बघा नीट. मी प्रत्येक वेळेस काहीतरी प्रश्नामध्ये सांगतोय, कसं लक्षात येणं झालंय. हा बघा आता मी समजावून सांगतो, जरा लक्ष द्या. आता मला सांगा, ऑक्टोबर जो महिना आहे तो म्हणजे कितीचा असतो? 31 चा असतो. व्हेरी गुड. आणि जर कळत नसेल तर ह्याच्यावर मोजा. वर्गामध्ये तर ते बुद्धिमत्तेच्या वेळेस कळतंय तुम्हाला. हे जानेवारी उंच भागावर आला की तो 31 चा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तेव्हा हे ऑक्टोबर म्हणजे 31 चा आलेला आहे, म्हणून हा 31 आहे. मग आता 31 आहे तर प्रश्न काय म्हणले बघा, तारीख 1 आहे, किती रुपयाची बचत आहे बघा. प्रत्येक समतारखास म्हणलंय, मग प्रत्येक तारखास म्हणलं होतं. आता इथं प्रत्येक समतारखास म्हणलंय. मग इथं एक पहिल्या तारखेला 0 रुपये बचत आहे, दुसऱ्या तारखेला 2 रुपये बचत आहे,
तिसऱ्याला 0 आहे, चौथ्याला 4 आहेत. 4 संख्या घेतला आणि 4 तारखा घेतल्या तर 2च येऊ लागल्यात. म्हणजे हा प्रश्न जो होता तो म्हणजे 1 ते 31 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, हा अर्थ होता. मी तोच महिना ठेवला, मगाचा मार्च होता, आताचा ऑक्टोबर होता आणि त्याच महिन्याला हे कशा पद्धतीनं प्रश्न फिरून सांगितलाय तो नीट समजून घ्या. 1 ते 31 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज असा त्या ठिकाणचा अर्थ होता. मग 1 ते 31 म्हणल्यानंतर सोडवत असताना काय करावं लागतं, 31 हे त्याच्या मागची संख्या घ्यायची आणि ह्याला भागिले त्या ठिकाणी 2 म्हणायचं, म्हणजे येतं 15. आणि हे सूत्र आहे n कंसात n+1, म्हणजे 15 गुणिले 16, 15चा वर्ग 225 प्लस 15, म्हणजेच उत्तर किती येतं 240. याचं उत्तर होतं 240. जे मगा सांगत होतात ना ते या प्रश्नाचं उत्तर होतं 240. बघा किती जणाला सुचलं होतं ते. प्रीतम, केंद्रे राहुल, प्रतिभा मॅडम, वरती कुणाला आणखीन आले का? वरती तर कुणाला सुद्धा वरती आलेलं नाही. काही जणांनी मगाच्या प्रश्नाला सांगितले होते बघा बरं, आता नाही, कन्फ्यूज झाले आता ह्या वेळेस. काहीतरी वेगळं पण आहे रे, जरा थोडस समजून घ्या नेमकं काय होलाले ते बघा. चला बघा, मी समजून सांगितले. मगाचा पहिल्या होतो 31, आता 1 ते 31 आहे. याचे अर्थ बदलतात आणि ते का घ्यायचे असं तेव्हा तिथं समजून सांगितलंय. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चला कमेंट मध्ये मला उत्तर सांगा याचं. मला याचं कमेंट मध्ये उत्तर हवंय, बोला लवकर. 25 ते 60 पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची बेरीज किती म्हणलाय? सांगा कमेंट मध्ये उत्तर. पंचवीस ते 60 हे डायरेक्ट त्या ठिकाणी लिहा. 25 ते 60 हे डायरेक्ट त्या ठिकाणी, जसं मग आम्ही नैसर्गिकला सांगितले तसं समला सांगतोय. तुमच्या पुस्तकाने भरपूर वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत, परंतु मी जसं सांगतोय तसं जावा, कारण मला 5ही प्रकारामध्ये एकाच पद्धतीनं न्यायचंय, म्हणून ह्याच पद्धतीचा वापर करा. 25 ते 60 म्हणलंय, मग आता काय करायचं, 1 ते 60 म्हणायचं आणि वजा 1 ते ह्याच्या मागची संख्या 24. इथं हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे की इथं जे त्याच्या मागची संख्या घ्यायचं, नैसर्गिक असो, सम असो, विषम असो, वर्गाची बेरीज, घनाची बेरीज, 5ही प्रकारात जायचं. कारण एक जर लक्षात आलं तर ते आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि ते प्रत्येक वेळेस वेगवेगळे शॉर्टकट पाठ करायचं नाही, ते लक्षात राहत नसतात शॉर्टकट. हा बघा आता हे 60 आहेत. आता 1 ते 60 म्हणलंय, 60 म्हणलं की n काढायचंय, 60 भागिले 2 म्हणा म्हणजे 30 आणि 30 गुणिले 31. आलं का लक्षात? आता हे 24 आहेत, 1 ते 24 आहेत, म्हणून 24 भागिले 2 म्हणायचं, येते 12, म्हणजे 12 गुणिले 13 म्हणायचं याला, कारण सूत्र आहे n कंसात n+1. आता हळूहळू समजून घ्या काय घेतोय ते बघा, आता लक्षात येते बऱ्यापैकी. हे 0 आलंय, 3 1 3, 3 3 9, वजा 12 3 36, परत 3 12 3 15. आता यांची वजा बाकी, 10 मधून 6 गेले, 4 परत देऊन टाकला, परत हे 6 म्हणजे 4, 4 अधिक 3 7 आणि परत दिला घेतला म्हणजे 7, 774. बघा काय येतं ते 774. 930 मधून 156 वजा केलं, हे 4 परत देऊन टाकला, 6 म्हणजे किती राहते हे 4 4 3 7, परत देऊन टाकला, 774 वगैरे येऊ लागले. बघा पहिलं उत्तर आलेलं आहे किशोर सरांचं.
करेक्ट आहे. दुसरा आणखीन एक आलेला आहे, काय नाव आहे लक्षात येणं माझ्या, पण बघा ते. व्हेरी गुड. चला, आले बरेच जणांचे उत्तर येऊ लागले. कसं घेतलंय बघा. आणि ही एक मी सगळ्याकडे शेवट काढणार आहे, 5 प्रकारामध्ये घेणार आहे. तुम्ही ह्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळं पाठ करू नका. हे समोर मांडणी आहे, नीट समजून घ्या. चला, पुढचा प्रश्न बघा आता. 32 ते 59 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? चला, कमेंट मध्ये याचं उत्तर सांगा मला. कमेंट मध्ये मला उत्तर सांगा या प्रश्नाचं. बघा लवकर, मांडणी सांगतोय का बघा, वाटलं तर एखादी वेळेस. 32 ते 59 आहे. आता 1 ते 59 म्हणायचं, आणि ह्याच्यापेक्षा मागचं संख्या 1 ते याच्या मागची संख्या 31. तुम्ही तिथं म्हणायचंच नाही सम आले आणि विषम आलाय. मी जसं सांगतो तसं जावा. बरेच जणाला वाटतं मग सम असलं की विषम घ्या, विषम असलं की सम घ्या, नैसर्गिकचं माग घ्या. हे असे बरेचसे पुस्तकवाल्यांनी शॉर्टकट तयार केलेत. मी एक पद्धत सांगतोय, सगळ्या 5 प्रकारामध्ये सांगतोय, त्याच्यामुळे हे समोर मांडणी आहे. आणि मगाचं विषम आणि सम होतं. आता इथली संख्या सम आहे आणि इथली विषम आहे, काहीतरी वेगळं पण आहे. आणि आता याला सोडून घ्या. आता चला प्रत्येकाने सोडवा. आता हे 59 म्हणलंय, हे 59 विषम आहे, त्याच्या मागची 58 घ्या, याला भागिले 2 म्हणा, बेदोनी 4, 92 18, म्हणजेच 29 गुणिले 30. आता हे 31, ह्याच्या मागची संख्या 30 घ्या, याला भागिले 2 म्हणा, म्हणजे 15 येते. 15 गुणिले किती? 16. सूत्र आहे याचं, हे 0 आहेत. 9 त्रिक 27, परत 2, 3 दोन्ही 6, 7 8, आणि परत 15चा वर्ग 225 प्लस 15 30 40, 240. हे शून्याला 0, हे 4 गेले 3, हे 6, 630. बघा किती जण चालतं ते. व्हेरी गुड. केंद्रे राहुल करेक्ट आहे. सचिन भोसले करेक्ट आहे. बाकीचे जरा समजून घ्या. बाकीचे मी काय म्हणतोय समजून घ्या. समोर मांडणी दिलेली आहे बघा. प्रत्येक वेळेस असं वेगळं पण देतोय मी, सम विषम विषम सम, आणि मी जसं सांगतोय तसं जावा. तुमच्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यामध्ये वापरू शकत नाही. माझी ही पद्धत सगळ्या 5च्या 5 प्रकारात बसणारी. झालं. चला आता पुढचा देतोय बघा, दुरुस्त करून घ्या. बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार नीट पहा. हा किशोर मोहिते पाटील, 32 सम आहे ना? करेक्ट आहे मित्रा. असे प्रश्न विचारत चला मला. हो का बघा, 32 ते त्या ठिकाणी 59 पर्यंतच्या म्हणले, पर्यंतच्या. आणि जर पर्यंत म्हणलं तर बेरजेमध्ये 32 34 36 38 आणि शेवटची जी येणारी ती म्हणजे 58, ह्यांची बेरीज होणारी बेरजेत समावेश होतो. लक्षात येते का बघा मी काय म्हणतो ते. पर्यंत म्हणल्यानंतर हे आणि हे दोन्हीचा समावेश करायचा आहे, परंतु 59 जी आहे ते विषम आहे म्हणून त्याच्या मागची 58 घेतलेली आहे. मग आता तुम्ही जर या ठिकाणी ह्याच्या मागची जर 31 घेतला तरच त्या ठिकाणी 32चा समावेश ह्यांच्या बेरजेमध्ये होत असतो. म्हणून मी सांगितलं होतं, नैसर्गिक असो, सम असो, विषम असो, वर्ग असो, घन असो, पुस्तकातल्या पद्धती वापरू नका. मी जसं सांगतोय तसं न्या. आणि 5 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार सांगितला त्याच पद्धतीने पुढे जायचं.
अजिबात डोक्याला ताण घ्यायचा नाही. सरळ मी सांगितलेल्या पद्धतीनं का त्याचं कारण सांगितलं इथं. पर्यंत म्हणलं तर ह्यांचा समावेश असतो बेरजेमध्ये, म्हणून त्याच्या मागची जायची आहे. आणि ह्याच्या अगोदरची संख्या इथली विषम होती, पुढची सम होती. आता ही सम आहे आणि इथली विषम आहे, म्हणून असे वेगवेगळे प्रकार आहेत ते. त्याच्यामुळे उत्तर कन्फ्युज मध्ये येत तुम्ही ते. बरोबर आहे ते उत्तर. चला, मी सांगितले स्पष्टीकरण समजून घ्या आता. आणि जर कुणाला शंका वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, 32 34 असं कुठं 58 पर्यंत संख्या घ्या, बेरजा करून बघा, तुमच्या लक्षात येईल काय येतं ते. चला नेक्स्ट. हा पुढचा 20 ते 44 दोन्ही समसम आहेत बघा. आता हे प्रकार आहेत मित्रांनो तिथं, त्याच्यामुळेच हे कन्फ्युज होतात. म्हणून ते शॉर्टकट पाठ करू नका, मी जसं सांगतोय तशा पद्धतीने जावा. चला समोर आहे आता, दोन्ही सम आहेत 20 आणि 44 दोन्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत, नीट पहा. ओके क्लिअर आहे. ओके ओके चला पुढे, पुढचा प्रश्न घ्या. कमेंट मध्ये उत्तर सांगा. परत हे का असं लिहितो, 20 ते 44 1 ते 44 म्हणायचं, आणि वजा इथं जे येते त्याच्या मागचं तुम्ही ते सम आहे की वगैरे असं विचारच करू नका. 1 ते याच्या मागचं 19 हे बघा. आणि आता याला सोडवायचं आहे बघा. आता काय होतं ते, 44 म्हणजे 22 गुणिले 23 वजा हे 18, 18 भागिले 2 म्हणलं की 9 येत आहे. 9 गुणिले 10 हे झालं 90, 22 त्रिक 66 6, 44 अधिक 6 50, यांची वजा बाकी 6, परत इथला इथं 10 मधून 9 1, आणि उत्तर आलं 416. बघा किती जणांचं उत्तर आलं तर 416 बघा. व्हेरी गुड. पहिलं केंद्रे राहुल सरांचं आलेलं आहे, दुसरं किशोर सरांचं आलेलं आहे, सचिन भोसले करेक्ट आहे, महेश सरांचं पण आलेलं आहे, सुमित सरांचं पण आलेलं आहे, शुभम सरांचं आलेलं आहे, अनिकेत करेक्ट, तृप्ती मॅडम करेक्ट आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता क्लिअर झालंय नेमकं काय मला सांगायचं ते. हा बघा. चला हे समसंख्येचा एवढा प्रकार घेऊ आपण. चला उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. आता हे कसं असतंय मित्रांनो, जरा 2 मिनिट बघा, बेसिक न पण सांगतो थोडं. 5 क्रमवार समसंख्या, पहिली x म्हणा, दुसरी x+2 म्हणा, x+4 म्हणा, x+6 म्हणा, x+8 म्हणा, आणि ह्याची बेरीज 130 आहे. हो का, सम म्हणलंय 2 4 6 8, आणि ह्या संख्या तुमच्या 1 2 3 4 5 आहेत, आणि ह्यांची बेरीज म्हणलंय बरं. मग मध्ये बेरजेचं चिन्ह देतोय. हो का, हे बेरजेचं चिन्ह बेसिक न सांगतोय, पुन्हा शॉर्टकट ना आपल्या जायचंय ते. मग काय करायचं, हे x 5 वेळेस आलेत, हे 4 आणि 6 10 2 12 आणि 8 20, हे का हे +20 बरोबर 130, म्हणजे 5x बरोबर 130 वजा 20, x बरोबर 110 भागिले 5, x बरोबर 5 दोन्ही 10, परत 1 5 दोन्ही 10 22, किंवा 22 पंचे 10 अगोदरशे, लहान संख्या 22 आहे. मग तुम्ही असं जाऊ नका मित्रांनो, तुम्हाला एक शॉर्टकट सांगतोय सरासरीच्या शॉर्टकट पद्धतीनं. मी एक पहिला सांगतोय सगळ्या पद्धतीनं, पुन्हा शॉर्टकटचा वापर. कसं शॉर्टकट, का बघा, सरासरी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 130 भागिले किती 5, 5 दोन्ही 10, परत 3 5 सक 30, ही सरासरी 26 आली. ही मधली संख्या झाली मित्रांनो. आता हे 26 आहे, 26 आहे, आपल्याला सम घ्यायच्यात, आपल्याला 5 घ्यायच्यात, पुढच्या 2 हे 28 आणि हे 30 सम आहेत बरं. हे 24 आणि हे 22 नसता 26 झाल्या 27 म्हणताल, कारण आता आपल्या ज्या आहेत त्या सम आहेत, आणि म्हणून सम ठेवायच्यात, पुढे 2 माग 2. लहान संख्या आहे, मोठी संख्या आहे. मला तर वाटतंय ह्याच्यापेक्षा तुम्ही याचा वापर करा पेपर मध्ये. सध्या लिहून घ्या, कारण बेस कंप्लीट होतो, गणित परफेक्ट येतं तुम्हाला.
ठीक आहे. पहिलं उत्तर सूरज सर, एक्सप्लेन सर प्लीज अगेन. अरे बेटा आता तो प्रश्न पण गेला, लवकर कमेंट करायची होतीस तो. काय करा, युट्यूबवर पडलेला असतंय त्याला एकदा परत रिपीट बघा बेटा, तिथं लक्षात येऊन जाईल तुम्हाला. नाही आलं तर आता उद्याच्या तासामध्ये कंटिन्यू करतो. आता विषम मध्ये पुन्हा वर्गामध्ये घनामध्ये हे परत प्रकार येणार आहे तिथं. आता घ्या समजून थोडस, कारण मग थोडस अगोदर कमेंट केली असती तर परत आणखीन एकदा सांगितलं असतं. एकदा युट्यूब वरती पडल्यानंतर परत एकदा स्लो मोशन मध्ये बघा, रिपीट जाऊन दोनदा तीनदा पाहून घ्या, समजतंय. नाही समजलं तर उद्या कमेंट टाका, मी परत त्याला समजावून सांगतो. आता पुढे चला, कारण 9:15 वाजले. एक 2-4 उदाहरणं माझे राहिलेले आहेत, तेवढं कंप्लीट करू. उद्या मला विषमचं घेता येते, सम कंप्लीट करून घेऊ तेवढं. चला 22 उत्तर हे करेक्ट आलेलं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय, पाहून घ्या. आता ह्याला शॉर्टकट न जावा, याला शॉर्टकट पद्धतीनं जावा आणि कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 546 भागिले 7 आणि ह्यांना भागून घ्या. हो का, 7 1 7, 7 7 49, हे 4 5, 7 8 56, हे 78, ही मधातली झाली. आता त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या आपल्याला मोठी म्हणले बेटा, विनाकारण मागच्या सोडवत बसू नका, पुढच्या जाऊत आपण आता. आणि ह्याला हे समच आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढे लिहायचं 78, 80, हे 82 आणि त्याच्यानंतर 84. आणि मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज 8 + 4 मिळून उत्तर आलं 12. हे उत्तर आहे, पर्यायातलं हे उत्तर नाही, 12 उत्तर येतंय. अंकांची बेरीज म्हणलंय. आणि त्याच्या पाठीमागे हे का 76, त्याच्या पाठीमागलं 74, त्याच्या पाठीमागलं 72. लहान संख्या आहे, ह्यांच्या अंकाची म्हणलं असतं तर हे आलं असतं बेरीज, परंतु आपल्याला मोठ्या संख्येतील म्हणलंय म्हणून 12 आहे उत्तर. बघा किती जणांचं आलंय 12. 12 करेक्ट आहे. पहिलं केंद्रे राहुल, अगदी करेक्ट उत्तर आलेलं आहे 12. सोहेब शेख करेक्ट आहे, अनिकेत करेक्ट आहे, तृप्ती मॅडम करेक्ट आलेले आहेत. बरेच जणांचं आलेलं आहे 12. फक्त इथं मला भीती उठते की पर्यायामध्ये 84 तुम्ही डायरेक्ट त्याला टिक करता की असं वाटत होतं, परंतु बरेच जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला, कारण शेवटी काहीतरी म्हणतात ना, गुगली टाकतात, तसा हा प्रकार होता. अंकाची बेरीज म्हणलं होतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता 4 दिलंय, सरळ ह्याला शॉर्टकटच्या पद्धतीचा वापर करा आणि सोडवण्याचं काम करा. शॉर्टकट पद्धतीचा वापर करा आणि सोडवण्याचं काम करा. काय आलं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. उत्तर काय येतं याचं कमेंट मध्ये उत्तर सांगा. आता बघा, सरासरी एकूण संख्यांची बेरीज 60 आहे, भागिले किती येतं 4 आहेत. परत याला बघा, आता 4 1 4, 4 5 20, हे 15 आलं. हे 15 आता आपल्या समसंख्या आहेत, हे बरोबर क्रॉस विषम येतंय. मग आता काय करायचं, त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या जायच्या. आता ह्याला एक म्हणायचं नाही आता, कारण 4 पुढच्या 2 म्हणजे 16 आणि हे 18 आणि मागच्या 14 आणि किती आले त्या ठिकाणची 12. 12 14 16 18 हे 4 संख्या आहेत, हे लहान आहे आणि त्या ठिकाणची ती मोठी आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. आणि हा पुढचा शेवटचा प्रश्न. चला शेवटचा प्रश्न कमेंट मध्ये सांगा. उत्तर. शेवटचा प्रश्न आहे बघा, आलं पाहिजे, जमलं पाहिजे. 18 करेक्ट आहे बेटा. बरेच जणांनी सांगितलेलं आहे. पहिलं उत्तर तृप्ती मॅडमनं सांगितलं होतं, केंद्रे राहुलनं, पुन्हा अमित माने मगाच्या उत्तराबद्दलच बोलतोय. अमित माने 12 दिलात उत्तर, ते लहान असेल कदाचित. आपल्याला कोणते पाहिजे ते पहा. हा प्रश्न बघा.
आता काय करायचं बघा, मी शॉर्टकट पद्धतीनं सांगितले, उगा एक्स 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 म्हणत बसायचं ना त्याला. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 450 आहेत भागिले 10 आहेत, यांचा भागाकार करा, आलं ते म्हणजे 45. मग हे 45 कशी आली? विषम. कारण जर एकूण संख्या 10 असतील, 8 असतील, 12 असतील, 16 असतील, त्या जर नैसर्गिक असेल तर पॉइंट मध्ये येतात, त्या जर सम असेल तर विषम येतात, आणि त्या जर विषम असेल तर सम येतात. त्याला एक म्हणायचंच नसतंय, हे फक्त मध्यभाग आहे. आता पुढच्या 5 आपल्याला लहान समसंख्या म्हणले, मागत जायची गरज आहे. म्हणजे पाठीमागं किती येणार आहे? 44, त्याच्यानंतर 42, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर जे येणारे 38, त्याच्यानंतर येणारे 36. बघा 36, 38, 40, 42, 44, 1 2 3 4 5, उत्तर आलं तुमचं 36. आणि जर पुढच्या जायचं झालं तर जाऊ शकतात, हे का 46, 48, 50, 52 आणि 54. मोठी संख्या तुमची 54 आहे आणि लहान संख्या तुमची कोणती आहे? 36 आहे. बघा बरेच जणांनी सांगितलेलं आहे, बरेच जणाला या ठिकाणी समजलेलं आहे. चला कमेंट मध्ये येऊ लागलेत, बरेच जणांचे उत्तर येऊ लागलेत बघा आता. अनिकेत. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी सांगणार जे आहे पहिलं ते म्हणजे एक नवीनच विद्यार्थी आहे. काही आहेत टॉप 10 मध्ये येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. हा आता काय करू मित्रांनो, आता आपला टायमिंग पण संपलेला आहे आणि आता प्रकार बदललाय. आपलं ए झालंय, बी झालंय, आता सी क्रमांक क्रमवार विषम संख्या ह्यांचे कुटप्रश्न किंवा यांच्या बेरजा वजाबाकी मधल्या संख्या ज्या आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये कंटिन्यू करणार आहोत. या ठिकाणी आपण इथं आजच्या लेक्चर मध्ये थांबूता. सर्वांना शुभरात्री. थांबू आपण.